तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की 10,000 रुपये जे कॅपिटल आहे, म्हणजे आता जे बारीक कोण आहे, म्हणजे ज्यांची परिस्थिती ठीक नाही, ज्यांना या क्षेत्रात उतरायचंय त्यांच्यासाठी की 10,000 रुपये कॅपिटल टाकून ते शिकणार, त्याच्यातून प्रॉफिट काढणार। तर मित्रांनो, पहिलं लक्षात घ्या, 10,000 कॅपिटल ही एक छोटी रक्कम आहे, पण त्याच्यातून तुम्ही शिकू शकता आणि तुमचं कॅपिटल हळूहळू वाढू शकतं। तर 10,000 रुपये कॅपिटलवर रिस्क मॅनेजमेंट कसं करणार आहे तुम्ही, तर ते सगळं सांगणार आहे। कधी स्टॉप लॉस घेणार, कधी एक्झिट मारणार, कधी तुमचा ट्रेड करणार, कोणचे म्हणजे एक स्ट्रॅटेजीने काम करा, असं सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करणं अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करतो। आता तुमच्याकडे 10,000 कॅपिटल आहे, ते तुम्ही घेतलं असेल कोणाकडून का म्हणजे शिकण्यासाठी। तर पहिले हे समजून घेणं गरजेचं आहे की जर तुमच्याकडे 10,000 रुपये कॅपिटल आहे तर तुम्ही त्याच्यातून अपेक्षा बी तेवढ्याच ठेवा। तुम्ही 10,000 कॅपिटल तुम्ही अपेक्षा ठेवताय 2-3 हजार 4,000, तर तसं होणार नाही। तर मित्रांनो, 10,000 कॅपिटल हे मॅनेज कसं करायचं, म्हणजे कोणची पद्धत आहे ती मॅनेज करायची, किती रिस्क घ्यायची, किती काय करायचं। तर जर तुमच्याकडे 10,000चं कॅपिटल आहे तर तुमचा लॉस हा 3%चा असला पाहिजे। 3%चा लॉस म्हणजे 10,000ला 300चा। जरी तुम्ही दिवसात एक ट्रेड मारताय समजा, आणि तुम्ही बिगनर आहे, शिकताय, तर दिवसात एकच ट्रेड मारा। जर तुम्ही एक ट्रेड मारताय तर तुमचे 30 दिवसाचे होतात 30 ट्रेड, म्हणजे तुमचं 9,000 कॅपिटल। जरी तुम्ही 30 दिवस लॉस झाले तरी 9,000 कॅपिटल संपन्न तुमचं। फक्त 300 रुपयाचा डेलीचा लॉस घ्यायचा, तरी तुमच्याकडे शिल्लक राहतील 1,000 रुपये। म्हणजे महिन्याभरात तुम्ही मार्केटमधून खूप काही नॉलेज घेऊ शकता, आणि म्हणजे 30 दिवस सलग तर कोण लॉस मध्ये जाणार नाही आणि जाऊच शकत नाही। तर म्हणजे 3%चा आपल्याला लॉस घ्यायचे। दिवसात एकच ट्रेड मारा, कारण की तुम्ही शिकताय, कारण की तुम्ही ओपन पेपर ट्रेडिंग करणार, ते डेमो बघणार, म्हणजे त्याच्यात जास्त तुम्हाला समजणार नाही। कारण की जे पेपर ट्रेडिंग मधले आपले खरे पैसे नसतात, ते खोटे पैसे असतात, त्याच्यामुळे तुम्हाला समजणार नाही। पण आपले रिअल ट्रेडिंग मध्ये ते आपले स्वतःचे पैसे असतात, आपले स्वतःचे इमोशन म्हणजे सगळे अटॅच होतात। त्याच्यामुळं तुम्ही ट्रेड केल्यावर सुरुवातीला तुम्हाला भीती वाटत, म्हणजे भीती वाटेल, तुम्ही माणसां 400चा लॉस झाला, पण तो लॉस झाला तर तुम्ही एक्सेप्ट करा। तुम्ही डिप्रेशन मध्ये येऊन ट्रेडिंग करू नका, नाहीतर तुमचं जे 10,000चं कॅपिटल ते उडायला वेळ लागणार नाही। 10,000 हे कॅपिटल मार्केटसाठी खूप छोटी रक्कम आहे। तर मित्रांनो, याची काळजी घ्या की तुम्हाला फक्त 300 रुपयेच द्यायचे आहेत मार्केटला। भलं तुम्ही प्रॉफिट घेऊन जाऊ नका, पण 300 रुपयेच द्या, आणि जेणेकरून हळूहळू तुमचं जे सवय लागेल तुम्हाला 300 रुपये लॉस द्यायची, पण तुम्ही माइंडवर तुमचा हळूहळू कंट्रोल येईल, आणि जसं जसं म्हणजे कंट्रोल येईल माइंडवर, तसं तसं तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल। कारण की मार्केट 4 दिवस प्रॉफिटमध्ये खेळवणार, 4 दिवस म्हणजे लॉस मध्ये जाणार, 4 दिवस प्रॉफिट मध्ये येणार। पण 4 दिवस प्रॉफिट मध्ये आल्यावर तुम्ही तुमचं माइंड कंट्रोल असणार, पण 4 दिवस लॉस मध्ये जेव्हा जाईल तेव्हा तुम्ही म्हणजे हँग झालेला असाल, तर तेव्हा तुमच्या माइंडवर कंट्रोल पाहिजे। तर तेव्हा तुम्ही 300 रुपयाचाच लॉस घ्यायचा आहे, आणि प्रॉफिट येऊ द्या। 400 रुपये आले तर बास करा, 500 आले तर बास करा। 1/2च्या रेशोनी चाला, म्हणजे 400, 500, 600 रुपये आले तर बास करा। तुम्ही 300 रुपयाच्या प्रॉफिटवर मार्केटमधून कधी बी एक्झिट होऊ नका। 300चा लॉस चालेल, पण 300चा प्रॉफिट चालणार नाही। 1/2चा रेशो घ्या, तर आशेने खेळा। आणि जे आपलं 10K कॅपिटल आहे त्याचं झालं स्टॉप लॉस। स्टॉप लॉस 300चा द्यायचे आपल्याला, असंच 300चा द्यायचे। 20Kला बी असंच करा। आणि जेव्हा आपलं सेकंड आहे की आपण 10Kचे स्टॉप लॉस दिला, रेशो 1/2चा घ्यायचा आहे आपल्याला। जरी आपला लॉस झाला 30 दिवस, तरी आपलं अख्खं कॅपिटल 30 दिवस आपण वापरू शकतो, तरी 1,000 रुपये उरतात। मार्केटमध्ये तुम्ही खूप नॉलेज घेऊन येऊ शकता।
जर तुम्ही 300 रुपयाचा लॉस प्रत्येक दिवशी घेत असाल तर तुम्ही फक्त 2-3 महिने हे करून बघा, तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर नक्की होसाल। पण त्याच्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला तुमची एक स्वतःची जी स्ट्रॅटेजी ती तुम्हाला बनवायला लागेल। ती म्हणजे कशी की समजा आता 9-15 ची स्ट्रॅटेजी, ठीक आहे, 9-15 ते 9-20 ची जी कॅन्डल आहे ती आपण मार्क करायचं 9-15च्या 9-20 ची कॅन्डलचा हाय आणि लो, तर ती मार्क करायचं आपण हाय आणि लो। तर ते क्रॉस कुठं होते मार्केट बघायचं, आपला क्लोज झालं तर कॉल घ्यायचा, डाऊनला क्लोज झालं तर पुट घ्यायचा। आणि म्हणजे ही स्ट्रॅटेजी बी ओके, तुम्ही ही बी यूज करून प्रॉफिटेबल होऊ शकता। कारण की ही ट्रेडिंगचा रेशो कसा माहितीये, 30 दिवसात ही स्ट्रॅटेजी जरी 20 वेळा वर्क झाली तरी तुम्ही एक नंबर, 20 नाही मी म्हणतो 15 वेळा वर्क झाली तरी तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकता। तर असं आहे। आणि 10K ला हे झालं, स्टॉप लॉस झाला, 1/2 चा रेशो झाला, आणि आपलं फंड मॅनेजमेंट झालं, स्टॉप लॉस घेतलं ते झालं, प्रॉफिटचं झालं। तर 10,000 रुपये वर तुम्ही फक्त, तुम्हाला असा विचार करा, प्रॉफिट नाही कमवायचा, तुम्हाला मार्केटमध्ये फक्त 1 ते 3 महिने टिकले तर तुम्ही आयुष्यभर टिकसाल, आणि मार्केट एवढा पैसा कुठंच नाही मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्त व्हिडिओ लॉंग करत नाही, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। त्याच्या जर तुम्ही माझ्या व्हिडिओला फर्स्ट टाइम विजिट करत असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकन ऑल करा, आणि मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू मित्रांनो।